हॅलो, वेलकम टू इन्फिनिटी क्लासेस. जसं की आपण आपला प्रॅक्टिस सेट 1.4 बघतोय. याच्यातले पहिले 4 प्रॉब्लेम आपल्या प्रिव्हियस पार्टमध्ये झालेले आहेत. आता आपल्याला पुढचे प्रॉब्लेम करायचे आहेत. सो बघूयात प्रॉब्लेम नंबर 5. ओके, सो बघा आता क्वेश्चन नंबर 5. एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर 225 अँड 81 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, दोन एरिया आपल्याला दिलेले. एक एरिया काय दिलाय आपल्याला 225 आणि एक काय दिलाय 81. ओके, त्यानंतर इफ अ साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर. स्मॉलर ट्रायंगलची एक साइड 12 सेंटीमीटर आहे. ओके, स्मॉलर ट्रायंगल कोणता असेल रे? 225 वाला का 81 वाला? 81 वाला. म्हणजे या ट्रायंगलची साइड किती आहे? 12. मग त्यांनी काय विचारलंय? फाइंड करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल. ओके, इथं ट्रायंगलची नावं वगैरे दिली आहेत का? नाही. ठीक आहे, आपल्याला रिझल्ट तोच वापरायचा आहे. a1/a2 इज इक्वल टू s1² जो आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघितला. ओके, मग इथं नावं दिलेली नाहीयेत. त्याची सुरुवात आपण कशी करणार आहे? लेट अज्युम करावं लागेल. एकाचा एरिया काय मानूयात? a1. ओके, आणि दुसऱ्याचा काय एरिया मानूयात? a2. लेट a1 अँड a2 बी एरियाज of two triangles, similar triangles. Okay, and S1 and S2 be the sides. नुसतं साइड्स लिहून चालणार आहे का आपल्याला? नाही. कोणत्या साइड्स पाहिजे? बी द करस्पॉन्डिंग साइड्स. करस्पॉन्डिंग साइड्स. ओके, सुरुवात त्यांनी करणार आहे. आता लिहून घेऊयात व्यवस्थित की काय काय दिलंय. सो a1 आणि a2. बरोबर. सो a1 एकाला म्हणूयात. a1 जर 225 ला म्हटलं, a2 काय येईल? 81. त्यानंतर आपल्या असतील s1 आणि s2. आता साइड बघा कुणाची दिली आहे त्यांनी? स्मॉलर ट्रायंगलची दिली आहे. म्हणजे याची दिली आहे का? याची दिली आहे a2 वाल्याची दिली आहे. सो s2 किती येईल? 12 सेंटीमीटर. S1 आहे का? नाही. हे आपल्याला फाइंड करायचे. बरोबर. मग आता त्यासाठी आपण रिझल्ट काय वापरणार आहे? सिन्स टू ट्रायंगल्स आर सिमिलर, ओके, सो देअरफॉर a1 अपॉन a2 काय येणार आहे? s1 स्क्वेअर अपॉन s2 स्क्वेअर. याचं रिझन अत्यंत महत्वाचं आहे. याचं रिझन काय येणार आहे? रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर वर्ड महत्वाचा आहे. सिमिलर ट्रायंगल. ओके, आता काय सिंपली व्हॅल्यू टाकायचं आपल्याला. सो a1 च्या जागेवर व्हॅल्यू किती येईल? 225 अपॉन 81 इज इक्वल टू s1 स्क्वेअर अपॉन s2 स्क्वेअर किती आहे? 12 चा स्क्वेअर. ओके, मग आता आपल्याला फाइंड काय करायचंय? s1 फाइंड करायचंय. बरोबर. मग काय करावं लागेल? इथं s1 चा स्क्वेअर आहे. स्क्वेअर कसा कॅन्सल करतो आपण? टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर तो स्क्वेअर कॅन्सल होणार आहे. सो आता इथं काय लिहिलं जाईल? टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. ओके, सो बघा आता एक स्टेप मी थोडीशी वाढवतोय. तर 225 चा स्क्वेअर रूट डायरेक्ट न लिहिता इथं मी असं लिहितो की स्क्वेअर रूट ऑफ 225 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 81 इज इक्वल टू s1 स्क्वेअर. s1 स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होणार? कॅन्सल. सो इथं काय येईल? s1 विच इज अपॉन 12 चा स्क्वेअर. स्क्वेअरचा स्क्वेअर रूट कॅन्सल. सो काय राहील? सिंपली 12. ओके, मग आता 225 कुणाचा स्क्वेअर आहे? 225. येस, 15. त्याच्यानंतर 81 कुणाचा स्क्वेअर येतो? 9
S1 ॲज इट इज आणि हे 12. ओके फाईन. आता रेशो इक्वल असतो म्हणजे काय इक्वल असतं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो मग 9 into S1, so 9 into S1 which is equal to 15 into 12. ओके. मग आता 9 ला शिफ्ट करावं लागेल. 9 या साईडला येईल, या साईडला आल्यावर तिकडे मल्टिप्लाय होता, इकडे आल्यावर काय होईल? डिवाइड. रिड्यूस फॉर्म होतोय का बघा? 3 ने डिवाइड होते, दोघांनाही होते. मग आता हे चुकू नये असं 3 3 9, 3 5 15. बरीच मुलं काय करतात? याला पण 3 ने, याला पण, म्हणजे इथं पण 4. आन्सर रॉंग होईल. एका वेळी एकाच नंबरला डिवाइड करायचे आपल्याला. ओके. सो S1 इज इक्वल टू, अगेन इथं बघा आणखी रिड्यूस होत आहे. येस. आता 3 1 3 आणि इथं काय येईल? 3 4 20. ओके. सो हे किती येईल? 5 into 4 किती येतात? 20. आणि डिनॉमिनेटर किती राहिला? 1. ओके. सो S1 इज इक्वल टू 20. सो आता मग आपल्याला कशात लिहावं लागेल? युनिट मध्ये लिहावं लागेल. युनिट किती आहे? सेंटीमीटर. इथं तुम्ही देऊ शकता सेंटीमीटर. त्याच्यानंतर मात्र आपल्याला वर्ड मध्ये लिहायचं व्यवस्थित आन्सर. क्वेश्चन काय विचारलाय? करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल. सो देयरफॉर करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल इज, किती येईल ती? किती आली? 20 सेंटीमीटर. ओके फाइन. सगळ्यांना क्लियर आहे? आता क्वेश्चन नंबर 6 बघा. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. हा रेशो दिलाय, एक साइड दिली आहे, दुसरी साइड काढायची. बरोबर. आतापर्यंत आपण हाच रूल वापरत आलोय की रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. मग आता इथं सिमिलर ट्रायंगल दिलेत का? नाही दिले. इथं काय दिलंय? इक्विलॅटरल ट्रायंगल्स. मग इक्विलॅटरल ट्रायंगल सिमिलर असतील का? विचार करा. मग सिमिलॅरिटी साठी 3 टेस्ट आहेत. मग त्या 3 टेस्ट पैकी कोणती टेस्ट बघावी लागेल? बरोबर. सो हा जो प्रॉब्लेम आहे हा आपण व्यवस्थित डायग्राम काढून करूयात. हे डायग्राम पुस्तकात दिलेलं नाहीयेत, पण आता आपण घेऊयात. मला फक्त एवढं सांगा, एरिया ऑफ ट्रायंगल. बघा आता इथं रेशो काय आलाय? 1:2. म्हणजे मोठा ट्रायंगल कोणता असेल? DEF. आणि छोटा ट्रायंगल कोणता असेल? ABC. ओके. मग आता इथं डायग्राम काढूयात, गिवन लिहूयात, टू फाइंड, व्यवस्थित करूयात तो प्रॉब्लेम. ओके. सो बघा आता आपण गिवन टू प्रूव्ह या टू फाइंड या फॉर्मॅट मध्ये केलंय. डायग्राम काढली आहे. हा बघा ABC छोटा काढलाय, DEF मोठा काढलाय, कारण इथं रेशो देताना व्यवस्थित 1:2 दिलाय. म्हणजे ABC छोटा आहे, त्याच्या डबल DEF आहे. ओके. आता सोल्युशन. आता आपल्याला काय माहिती? रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. सो आपल्याला हे दोन ट्रायंगल पहिले काय दाखवायला लागतील? सिमिलर दाखवायला लागतील. बरोबर. मग सिमिलर ट्रायंगल दाखवण्याची सुरुवात आपण कशी करतो? इन ट्रायंगल ABC and triangle DEF. ओके. आता इक्विलॅटरल ट्रायंगल रँडमली दिलेत, कोणतेही आपल्याला माहित नाही त्याच्या साइड्स काय आहेत, साइड्स माहित नाही. पण आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगलच्या बाबतीत काय माहिती आहे की त्याचे सगळेच्या सगळे अँगल्स काय असतात? 60 डिग्री असतात. बरोबर. मग 3 टेस्ट पैकी कोणती टेस्ट बसू शकते? अँगल वाली कोणती टेस्ट आहे? A टेस्ट. बरोबर. मग हा अँगल B आणि अँगल E हे दोघंही सेम असणार आहेत. सो मी इथे काय लिहिल? अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल E. ओके. आणखी काय लिहिलं जाईल? अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल D. बरोबर. सो C इज कॉन्ग्रुएंट टू F लिहायचं असेल तरी तुम्ही लिहू शकता. ओके. याचं रिझन महत्वाचं आहे. याचं रिझन काय असणार आहे? अँगल्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके. मग त्यामुळे ते काय असणार आहेत? 60. यालाच काय करू शकता? ऑल आर ऑफ मेजर 60 डिग्री. हेही रिझन लिहू शकता, किंवा हे लिहिताना असं लिहून घेऊ शकता ABC सॉरी अँगल B इज इक्वल टू अँगल E इज इक्वल टू 60 डिग्री. अँगल A इज इक्वल टू अँगल D इज इक्वल टू 60 डिग्री. ओके. काही चालेल. मग दोन अँगल्स सेम झाले की आपण काय म्हणतो? ते दोन ट्रायंगल्स काय आहेत? सिमिलर. सो इथं काय लिहिलं जाईल? देअरफॉर triangle ABC is similar to triangle DEF.
एफ. ओके, याचं रिझन फार महत्वाचं आहे. याचं रिझन काय असणार आहे? ए ए. ओके, मग एकदा का ट्रायंगल सिमिलर झाले की आपण काय करू शकतो? तो थेरम वापरू शकतो रेशो वाला. इथं काय लिहिणार आपण? देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू, तीन साइड्स लिहू शकतो पण तीन घ्यायची गरज आहे का? नाही, आपण एकच कोणती तरी लिहूया ती आपल्याला इथून मिळेल. इथं काय आहे? AB. सो आपण काय घेणार इथं? AB स्क्वेअर अपॉन, ओके, इथं काय लिहिलं जाईल? DE स्क्वेअर. ओके, याचं पण रिझन महत्वाचं आहे. याचं रिझन काय असणार आहे? याचं रिझन रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, सो फाइन. बघा आता इथं व्हॅल्यू टाकूयात का? आता व्हॅल्यू टाकून बघूयात काय होते. सो हा रेशो आपल्याला किती दिलाय? 1:2. सो इथं लिहिणार मी 1/2. ओके, AB ची व्हॅल्यू दिली आहे का रे? दिली आहे. किती येते? 4 चा स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. सो DE स्क्वेअर. ओके, मग आता DE हवंय आपल्याला. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? काय करावं लागणार आहे? स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. मग आता इथं काय लिहिलं जाईल? टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. आता 1 चं स्क्वेअर रूट काय येईल? 1. 2 चं स्क्वेअर रूट येतं का रे? 2 चं स्क्वेअर रूट नाही येत. सो इथं काय लिहिलं जाईल? 2 चं स्क्वेअर रूट कसं ठेवलं जाईल? √2 ठेवलं जाईल. त्याच्यानंतर विच इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर आणि त्याचं परत स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट स्क्वेअर काय होणार? कॅन्सल. सो इथं राहील सिम्पली 4. इथं 2 करू नका, 4 चा स्क्वेअर रूट 2, त्यामुळे इथं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होते. ओके, फार वाटलं तर इथं 4 चा स्क्वेअर 16 लिहा आणि 16 चा परत स्क्वेअर रूट 4 लिहा. ओके, सो DE स्क्वेअर. DE स्क्वेअरचं काय येणार आहे? स्क्वेअर रूट DE. इथपर्यंत आलं. आता आपल्याला सिम्पली काय करायचंय? फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 1 × DE इज इक्वल टू, इथं काय येईल? 4 × √2. 1 × DE म्हणजे काय येईल? DE. 4 × √2 कसं लिहिलं जाईल? 4√2. ओके, मग आता हेच काढायचं होतं का आपल्याला? सो आपण काय लिहिणार? देअरफॉर DE इज इक्वल टू 4√2. याचं युनिट बघा काय दिलंय का? काहीच नाही. सो इथं आपण सिम्पली काय लिहिणार? युनिट. ओके, आता बऱ्याच वेळा काय होतं, मुलं काय करतात? मी इथंच बघा टेकिंग स्क्वेअर रूट करतो. बरीच मुलं काय करतात? इथं स्क्वेअर करू शकतात, त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतात आणि मग आन्सर काढण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे कसं? तर बघा मी दाखवतो तुम्हाला. आता इथं याच्यानंतर इथं स्टेप्स बघा. 1 तसंच ठेवलं मी, हे 2 तसंच. ओके, 4 चा स्क्वेअर किती येईल? 16 आणि इथं काय राहील? DE स्क्वेअर. ओके, फाइन. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर 1 × DE स्क्वेअर काय राहणार? DE स्क्वेअर आणि इकडे काय येणार? 2 × 16 32 आणि मग ते स्क्वेअर रूट घेतील. मग DE स्क्वेअरचा स्क्वेअर रूट आहे DE आणि 32 चं स्क्वेअर रूट काढावं लागेल आपल्याला. ओके, 32 चं स्क्वेअर रूट काढण्यासाठी 32 चे फॅक्टर पाडायला लागतील. हे आपण 9th स्टँडर्डला गेले सर्ट्स मध्ये. ओके, मग 32 चे फॅक्टर्स पाडले तर ते येतील 5 वेळा 2. ओके, 2 × 2 × 2 × 2 5 वेळा. मग त्यांच्या पेअरिंग बनतील. मग हे यातनं 1 2 बाहेर, यातनं 1 2 आणि हे 2 तसंच. सो हे फायनल आन्सर येईल 4√2. या वेळी जरी तुम्ही केलं तरी ते येणार आहे. आणि हे जरा सिंपल आहे, बरोबर दिसतानाही दिसते. ते परत फॅक्टर करा, तुम्ही सांगितलं हे सिंपल मिळेल. ओके, आता या प्रॅक्टिस सेट 1.4 मधला शेवटचा प्रश्न घेणार आहे आपण, क्वेश्चन नंबर 7. ओके, क्वेश्चन नंबर 7 ही एक ऍक्टिव्हिटी आहे. बघा अशी डायग्राम दिली आहे. ट्रायंगल
याच्यात ही जी साइड आहे, सो सेगमेंट पी क्यू इज पॅरलल टू सेगमेंट डीई. हा पी क्यू या डीई ला काय पॅरलल. आणखी काय दिलंय, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एफ. बघा पी क्यू एफ कुठे आहे, पी क्यू एफ एवढा जो एरिया आहे, हा जो एरिया आहे तो आपल्याला दिलेला आहे. तो किती दिलाय, 20 युनिट. आता ऍक्च्युली इथं प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. एरिया कधी युनिट मध्ये असतो का, नाही, तो कशात हवा होता, स्क्वेअर युनिट. ओके, पुस्तकात थोडंच ते चुकलंय, स्क्वेअर युनिट. सो एवढा एरिया आपला काय आहे 20 युनिट. त्याच्यानंतर आणखी एक दिलंय, पीएफ इज इक्वल टू 2dp. पीएफ कुठं बघा, पीएफ हा डीपीच्या काय डबल 2dp. ओके, हे आपल्याला काय आहे सगळं थोडक्यात गिवन. ओके, त्यानंतर आपल्याला हे जो एरिया आहे तो काय करायला सांगितलाय, फाइंड करायला सांगितलाय. ओके, सो टू फाइंड आपल्यासाठी काय आहे, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE. मग DPQE बघा बरं, DPQE एवढा पोर्शनचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा. ओके, हा, मग इथनं आपण सोल्युशन चालू करूयात हे. ओके, तर मग आता कॉमन सेन्स बघा, हा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे, हा आपल्याला दिलाय. जर तुम्हाला हा पूर्ण ट्रायंगलचा एरिया दिला असता, ओके, जर तुम्हाला पूर्ण ट्रायंगलचा एरिया माहित असता तर आपण त्यातनं हा एरिया मायनस केला असता, आपल्याला याचा एरिया मिळाला असता. कॉमन सेन्स आहे. बघा या ऍक्टिव्हिटी मध्ये शेवटची स्टेप तीच केली आहे त्यांनी. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल FDE. FDE या मोठ्या ट्रायंगल मधून कोणता एरिया मायनस केलाय, FPQ म्हणजेच FPQ. ओके, तेच केलंय. मग आता या क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड करण्यासाठी आपलं अल्टरनेटिव्ह एम काय, या मोठ्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करणे. मग आता एका ट्रायंगलचा एरिया दिलाय, हे साइड्स अशा दिल्यात. ओके, म्हणजेच आपल्याला काय परत वापरावं लागणार आहे, सिमिलर ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगल वरून रेशिओ ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल हे वापरावं लागेल. पहिल्यांदा आता आपल्याला काय करावं लागतील, हे दोन ट्रायंगल्स सिमिलर दाखवायला लागतील. बरोबर, कोणते, FPQ आणि FDE. बरोबर, मग आता इथं बघा PF दिलंय. PF म्हणजे याची साइड, DP पुढं DP ही या ट्रायंगलची साइड आहे का, नाही, या ट्रायंगलची साइड कोणती आहे, FD. बरोबर, मग आपल्याला FD फाइंड आउट करावी लागेल. मग त्यासाठी आता आपण काय करतोय, अज्युम केलं DP किती आहे, X. ओके, DP किती घेतला, X. मग DP X घेतल्यामुळे आपल्याकडे काय आहे, PF इज इक्वल टू 2DP. मग PF याच्यात जर व्हॅल्यू टाकली तर काय येईल, 2 into X म्हणजेच काय 2X. म्हणजे PF किती होऊन जाईल, 2X. सो पहिली स्टेप कळली आहे सगळ्यांना. याला X मानलं, हे किती आलं 2X. आपल्याला काय पाहिजे, DF पाहिजे. मग DF बरोबर काय असेल, DP प्लस PF, कोलिनियरिटी. सो DP प्लस इथं काय येईल, PF. बरोबर, मग DP किती आहे, X, हे किती आहे PF 2X. आताच काढलं ना आपण PF 2X. सो DP मला किती मिळाला, 3X. हे DF किती मिळाला मला, 3X. हा DF का काढलाय आपण कळलं का, या ट्रायंगलची साइड मिळवण्यासाठी केवळ. ओके, मग आता हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवूया. सिमिलर दाखवण्यासाठी त्यांनी हे पॅरलल दिलेले. बरोबर, पॅरलल म्हणल्यावर हे दोन अँगल्स काय असतील, सेम. का सेम असतील, हे कसले अँगल्स आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. बरोबर, डायग्राम अशी करून बघितली तुम्ही तर लक्षात येईल. ओके, सिमिलरली हा अँगल आणि हा अँगल हे पण काय आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. तर त्यांनी बघा दिलंय तिथे दोन अँगल्स. मग आता FDE इज कॉन्ग्रुएंट टू काय असणार आहे, FPQ. सो FPQ. सिमिलरली FED इज कॉन्ग्रुएंट टू FQP. याचं रिझन ऑलरेडी त्यांनी दिलंय, काय ते करस्पॉन्डिंग अँगल्स. त्यामुळे हे दोन ट्रायंगल्स काय झाले, सिमिलर कोणत्या टेस्टने झालेत, AA टेस्टने सिमिलर झाले. ओके, आता मेन आपल्याला वापरायचे ते म्हणजे रेशिओ ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. सो त्यांचा रेशिओ घेतला विच इज इक्वल टू काय असणार, आता आपल्याकडे साइड कोणत्या आहेत बघा, याची साइड आहे PF आणि याची साइड आहे DF. बरोबर, आता वर कोणता ट्रायंगल घेतलाय, FDE म्हणजे मोठा. आपण साइड कोणती घेणार, FD, जे आपल्याकडे आहे 3X. त्यानंतर FD ला सिमिलर
करस्पॉन्डिंग साइड कोणती असेल एफ पी. लक्षात आलंय सगळ्यांना. त्याच्या व्हॅल्यू टाकल्या आपण. एफ डी ची व्हॅल्यू किती आहे 3x, एफ पी ची व्हॅल्यू किती आहे 2x. त्याचा काय केला स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर केल्यानंतर काय मिळालं 9/4. ओके, सो हा जो रेशो आहे तो आपल्याला किती मिळाला 9/4. मग आता लक्षात घ्या हे एफ पी क्यू इथं काय आहे डिवाइड, हे या साइडला गेल्यानंतर काय होणार आहे मल्टिप्लाय. या साइडला काय राहील फक्त एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई. इथं तेच केले एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई. याला त्या साइडला शिफ्ट केला, त्या साइडला जर शिफ्ट केला तर इथं काय राहील हा रेशो किती आला 9/4 आणि हे डिवाइडचं तिकडे गेल्यावर काय झालं मल्टिप्लाय. ओके, मग आता FPQ आपल्याला माहिती आहे. FPQ चा एरिया किती आहे, FPQ म्हणजेच PQF का किती येतो 20. मग इथं काय लिहिलं जाईल 20 बरोबर. रिड्यूस होत आहे का रे इथं 4 आणि 20 येस होत आहे. 4 1 जा 4 4 5 जा 20 सो 9 5 जा 45. ओके 9 5 45. ठीक आहे आलं. सो हा मोठा एरिया किती आला 45. इथं काय केलं लक्षात आलंय. मग आता आपली फायनल स्टेप हा एरिया म्हणजेच काय असणार मोठ्या ट्रायंगलचा एरिया मायनस छोट्या ट्रायंगलचा एरिया. ओके, त्या दोन ट्रायंगलची नावं लिहिली आहेत. एकाचा एरिया किती आहे 45, छोट्याचा किती आहे 20 आणि मग यांच्यातला डिफरन्स किती येणार आहे 25. याला काय राहील युनिट स्क्वेअर. ओके 5. लक्षात आलंय आपण काय केलंय. ठीक आहे, सदरीने बघा हा चॅप्टर आपण संपवला. याच्यातला जो प्रॉब्लेम सेट आहे तो आपण आपले प्रत्यक्ष क्लासेस ज्यावेळी चालू होतील त्यावेळी घेणार आहोत. ओके, सगळ्यांना कळलंय. जर काय डाऊट असेल तर जो कॉन्टॅक्ट नंबर येतो त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.